2019 साली महात्मा फुले कर्ज मुक्ती ज्या योजनेमध्ये महात्मा फुलेंच्या नावाने त्यामध्ये जे काही शेतकरी यामधनं राहिले होते, आपण त्यांना पूर्वी 50,000 दिले होते, परंतु नंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकरी संघटनेचे नेते कोण त्यांनाही 2 लाख रुपयाने आपण निर्णय देतोय आणि लवकरात लवकर ही रक्कम आपण सर्वांना देतोय आणि ज्याप्रमाणे रेग्युलर भरणारे शेतकरी त्यांनाही रक्कम लवकर देतोय. मी आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. जे रक्कम आमचे शेतकरी ज्याची वाट पाहत होते ते निश्चित प्रकारे आम्ही करतोय. निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्ज योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना ही राज्य सरकारच्या वतीनं जाहीर केलेली होती आणि आपल्या सर्वांना माहिती की पहिल्यांदा 17 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीची यादी आपण दिली होती. त्यामध्ये साधारणतः 14 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी KYC चं काम झालेलं आहे. अजूनही काम युद्ध पातळीवर चाललेलं आहे आणि ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपण ही योजना शेतकऱ्यांना ही कर्जमाफीची देतोय आणि पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 6,22,000 शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयाची आपण त्यांची बँके खात्यामध्ये त्यांना आपण वितरित केलेलं आहे आणि कालच दुसऱ्या टप्पा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कालच त्याला दिलेलं आहे. साधारणतः 6,36,000 असे एकूण शेतकरी आणि एकूण 5,086 कोटी रुपयाची कर्ज माफी याचा आपण त्यांना हे वितरित कालच केलेलं आहे आणि राहिलेले उर्वरित शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगतो की टप्प्याटप्प्याने आता ही आपल्याला कर्जमाफी ही सुरू झालेली आहे. साधारणतः आज ही जवळजवळ 10,11,000 कोटी आणि उर्वरित आपल्याला माहिती आहे की जे राज्य सरकारने जाहीर केलं होतं की 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. साधारणतः 40,885 कोटी रुपये, जवळजवळ 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम यासाठी शेतकऱ्यांना लागणार आहे. की 2 लाखाच्या आतली असतील, 2 लाखाच्या वरच्या असतील किंवा 2019 साली महात्मा फुले कर्ज मुक्ती ज्या योजनेमध्ये महात्मा फुलेंच्या नावाने त्यामध्ये जे काही शेतकरी यामधनं राहिले होते, आपण त्यांना पूर्वी 50,000 दिले होते, परंतु नंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकरी संघटनेचे नेते कोण त्यांनाही 2 लाख रुपयाने आपण निर्णय देतोय आणि लवकरात लवकर ही रक्कम आपण सर्वांना देतोय आणि ज्याप्रमाणे रेग्युलर भरणारे शेतकरी त्यांनाही रक्कम लवकर देतोय. मी आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. जे रक्कम आमचे शेतकरी ज्याची वाट पाहत होते ते निश्चित प्रकारे आम्ही करतोय आणि साधारणतः 31/3 आपल्याला माहिती 31/3 नंतरचं जे व्याज आहे आता 2000 जे शेतकरी आमचे 25 नंतर आता जे व्याजदरावरचं व्याज आहे ते व्याजही ते राज्य सरकारनं सर्व बँकाला आदेश दिले. ते व्याज निश्चित प्रकारे त्या बँकाने त्या शेतकऱ्यांचं माफ करावं, त्यांना ती सवलत द्यावी अशा बँकेने आम्ही सूचना दिलेल्या आहे. मग ह्यात त्या अडचणी येतात का शेतकऱ्यांना? कारण पहिल्या टप्प्याच्या वेळेस अनेक वेळा अनेक प्रश्न उपस्थित केले गेल्याचं बघायला मिळतं. ते विरोधी पक्षच नाही तर शेतकऱ्यांकडनं काही समस्या सांगितल्या जातात. आता त्या समस्या कुठले अडचण राहिलेली नाही. आम्ही एकदा पोर्टलला आपण त्याप्रमाणे एकदा यादी काढल्यानंतर समजा एखाद्या शेतकऱ्यालाच कर्ज 1 लाख रुपये आहे व्याजासकट आणि आम्ही समजा बँकेला 70,000 रुपये कळवले तर शेवटी तुम्हाला माहिती हेअरकट त्यांचा आणि बँकेचा आमचा एक करार झालेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी बँकेने ती वरची रक्कम ही त्यांनी त्या माझ्या शेतकऱ्यांना सवलत द्यायची आहे. त्यामुळे जरी आम्ही 1 लाखाची 70,000 कळवली 30,000 रुपये ती बँकेने, त्यामुळे 1 लाख रुपये त्यांचं हे माफ होणार आहे. किंवा शेतकऱ्यांनी कुठेही ती गल्लत शेतकऱ्याची बहुतेक आता दिसत नाहीये. पूर्वी ह्या गोष्टी झाल्या होत्या परंतु टप्प्याटप्प्याने त्यामध्ये आता सुधारणा झालेली आहे. शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते महात्मा फुले कृषी योजनेतून, त्यांचं व्याज आपसुकच आहे की ते वाढलं? नाही, ते महात्मा फुलेची वेगळी गोष्ट. त्यांना त्यावेळेस आपण त्या योजनेमध्ये जे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती त्यांना आपण 50,000 रुपये देणार होतो, परंतु 50,000 न देता त्यांना पण आपण सरसकट 2 लाख रुपये देतोय. त्यावेळेस जे राहिले ते सरकारमुळेच राहील आणि आता त्यांचं जे व्याज समजा त्यावेळेस 1,90,000 असेल आणि आता 2026 ते व्याज 2.5-3 लाख रुपये झालं असेल, ती जबाबदारी कोण? ते 2 लाख रुपये आम्ही सरसकट त्यांना सगळ्यांना. चूक तुमची नाही, सरकारची. म्हणून नाही, सरकारची चूक म्हणता येत नाही त्याला. आपण त्यांना उलट पूर्वी 50,000 देणार होतो, पण शेवटी आपल्याला माहिती आहे की शेवटी शेतकऱ्यांची मागणी, त्यांचं व्याज नाही माफ होणार. 2 लाख रुपयापर्यंत आम्ही सगळे देणार. वरचं त्यांनी भरायचं. 2 लाखापर्यंत आम्ही सगळे शासन आम्ही देणार आहे त्यांना.